तर गाईज गोव्यासाठी तयारी सुरू झालेली आहे. ओ लेडी ऑफ इमॅक्युलेट कोल्हापूर करत असा ब्रँडच असतो. बटरफ्लायला गेलो आणि मारामारायची वेळ आली तर मंडळी नेहमीप्रमाणे आम्याचं आणि माझं भांडण काल झालेलं आहे आणि आज सकाळी सुद्धा फोन आल्या आल्या आमची भांडणं झालेली आहेत आणि हे शास्त्र आहे आणि हे शास्त्र बदलू शकत नाही. आम्ही शास्त्र बदलू पण देत नाही. त्यामुळं हे असंच घडत राहणार आणि त्यात ही गोव्याची ट्रिप आहे त्यामुळं भांडणं हा तर मेन मुद्दा आहे. कारण भांडणानंच ट्रिप सुरू होते आणि भांडणानंच संपते. सकाळच्या 4:30 वाजता मी बूट घालतोय. हे समोर बसलेले दिसते नाही ह्यांच्यासोबत भांडलोय. दुसरी गाडी इथंच लाव. नारळ फोडून स्वागत करू. 27 वर्षांना तब्बल 27 वर्षांना गोव्याला चाललोय आपण. आमच्या ट्रिपला जो कोणी बघत सगळं वाटतं होऊ दे रे महाराजा. काल सगळं ठरलंय तरी पण आपलं हे आता इथं वेळ वाया घालवत आहेत. कारण गोव्याला जायला आमच्या इथून 3 रस्ते आहेत. एक गारगोटी, एक निप्पाणी आणि काय रे इकडनं गगनबावडा. अशी स्पिरिच्युअल गाणी आमच्या गाडीमध्ये होत राहतात कारण ग्रुपमध्ये आता हळूहळू सगळी लोक स्पिरिच्युअल होत आहेत. गोव्याला जायची उत्सुकता ही खूप आधीपासूनच आहे कारण रील्समध्ये आणि व्हिडिओजमध्ये खूप सारं बोललं जातं की गोव्याची ट्रिप करता राहते अशी आमची मागच्या वर्षीपासून ही ट्रिप अशीच करता राहत होती आणि आज फायनली आम्ही गोव्याला चाललो आहे. खूप सूट लागले का आम्हाला गाड्या बघून रोडवर हे ना डॉक्टर मेडिसिन देताना हे का दाखवत नाहीत. मला वाटलं की तिला मास्क लावलाय म्हणून नाही म्हणाले पण ॲक्च्युली सीन असा आहे की मेकअप केलेला नाही आहे आणि हा व्हिडिओ यूट्यूबला आल्यानंतर पण आता सुद्धा ग्लो चांगला दिसत आहे. ये ब्युटी कोण आहे बसीनो. आणि मी तुम्हा सर्वांचं थँक्यू आभार मानतो की इथंपर्यंत येण्यासाठी मला तुम्ही प्रोत्साहन केलं. आता तुम्ही नाही काय केलं तरी चालेल बाकी मी करतो. हां मी उतरेन गाडी सकट. हीच ती मैत्री. हेच जे काय तुम्ही दाखवले ना बोलून हाच इथंपर्यंत हीच काय ती मैत्री 15 वर्षाची हीच काय निखळ प्रेम. काहीच करू नको तू तेवढं करायला तू काहीच करू नको. सरळ सांग रे निघून जा म्हणून. इथपर्यंत तरी कशाला आणलाय तुम्ही मला. काय याला काय अर्थ आहे. अरे याला काय अर्थ आहे. नाही याला अर्थच नाही ना. बाय द वे तिनं आम्हाला इन्व्हाइट केलं. आमची एक ग्रुपमधली मेंबर तिनं लग्न केलं आणि ती गोव्यात सेटल झाली. काय आता रोज सकाळ संध्याकाळ वाईन पिते ती. तेवढंच एक वाईट आहे बाकी सगळं चांगलं आहे तिचं. आता मी चाललोय तिच्या घरी तिचा हाल काय बघायला. आता बिस्किट पुडा घेऊ आम्ही. हे पार्ले घेऊया काय तर इज्जत ठेवूया ग्रुपची. पार्लेचा 2 रुपयाचा पुडा घेऊया आहे काय. हे आम्ही पार्लेच्या पुड्याला थांबू. पण झाले काय इथं गोव्यामध्ये पार्लेजी आम्हाला मिळेना म्हटल्यावर आम्ही रस्सीला काय आवडते. अरे भाई फोकण्या हे आमचे राहिलेले मेंबर रसिका तिकडे. आम्ही येण्याचा ग्लो बघा रस्सीच्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता. रस्सी
अरे पार्लेजी नाही मिळाले पार्ले म्हणलं तुला गोव्यात चकना गरजेचं आहे लक्षात घे. गेम इज गेम ब्रो. गाडी दूर देणारी गाडी आहे ही. कसं आहे माहिती काय स्वादिष्ट असं बटन कोण दाबायची रे अरे ग्राउंडचं दाबना लेकरा आणि हे कोण दाबायचं आणि हे दाब सगळे काम मला करायला लागतात कशाला आणले तुम्हाला आणि आम्ही इथनं जिजूला अडॉप्ट केलेला आहे रस्सीच्या घरात फुल झाले बरं एक फुल झाले फुल झालेला आहे. आम्ही आता उतरणार आहे आणि मग परत चालत जाणार. खूप छान वाटलं. आता आम्ही जेव्हा एन्जॉय करणार आहोत. 2:30 वाजलेत आणि झोपा झालेल्या आहेत सगळ्यांच्या आंघोळी झालेल्या आहेत जेवण झालेलं आहे काकूंनी मस्तपैकी जेवण घातलेलं आहे. सॉरी कुठं आहे आपली घेऊन या प्रस्थान करू आपण. ह्या लोकांनी की नाही गोव्याला घेऊन या आणि गाड्या विसरायला लागल्यात चायला बरं उद्या चड्डी विसरू नको म्हणजे झालं. सगळे अवघड आहे सगळं मला करावं लागते बघा. द ग्रेट सिंगरकार आणि आपल्यासोबत हे जुळलेले आहेत हे रशीचे भाऊ आहेत आणि त्यांना पण आज मेजवानी आहे आज त्यांचा बड्डे आहे त्यांच्या शुभेच्छा आहे त्याबद्दल. आज नाही रे उद्या हा म्हणजे ते व्लॉग पडेपर्यंत हा पडेपर्यंत तर गाडीमधले मेंबर चेंज झालाय असं नाही आहे. आम्ही गाडीच चेंज केली डायरेक्ट आम्ही ड्रायव्हरचा बदलून टाकला. तो ड्रायव्हर आम्हाला पसंत नव्हता. आम्ही म्हटलं किती पाहिजेत पैसे 10,000 चल घे 10,000 गाडीत दारात. हे आहेत आमचे नवीन ड्रायव्हर द भूषण ग्रेट द भूषण द देवदास भूषण. सगळ्यांनी ऋतुराजला लाईक करा शेअर करा. हा प्रेम करा माझ्यावर मग बाकी सगळ्यांना प्रेम होतं. पडली चुकला तर ते पण करा. नवे पंख पसरा उंच उंच लहरा विरविरणारे ते अश्मयुगी मानवासारखं दिसायला. ह्यो कोल्हापुरातला फेमस हॉर्न आपण गोव्यामध्ये वाजवत आहे. तर आम्ही इथं आलेलो आहे कॅम्बोदी रामा फोर्टला. त्यात असलं घाल हे नुसते कामाचं असते दुसरं काय नाही. मित्र मित्र प्रेम बिम करावं नाही अजिबात काय नाही. पुढे जाऊ दे. मेन व्ह्यू दिसेल त्याला मेन व्ह्यू दिसेल. ते तू घाल तरी डोक्यात. मला नाही, मी नंतर हे सगळे ठरवताना काय करायचं आहे. दिस इज द वासुदेव फोर्टचे बीच तुम्ही बघू शकताय. ह्या फोर्टला आल्यानंतर थोडं खाली चालून जावं लागेल. जरा काम फुटलं मला दमलेलो पण आहे. त्यात मी स्वेट शर्ट घातला आहे म्हणजे काय म्हणतात त्याला स्वेटर टाईपमध्ये हुडी दॅट्स कॉल्ड हुडी. 2.5 वर्षापूर्वी हुडी मला गिफ्ट केलेली आणि तिचा वापर आज झालेला आहे. अरे वा हा स्पॉट मी फक्त फोटोमध्ये आणि व्हिडिओमध्ये पाहिलेला आज साक्षात बघून डोळ्यात पाणी आलेलं आहे. आयुष्य सर्वांना सामावून घेतोय आणि हा समुद्र एवढा अथांग आहे की तो सगळ्यांना सामावून घेतोय. खाली आल्यानंतर असा बीच आहे जास्त काय माहिती देणार नाही बीचबद्दल. ॲज युजल तुम्हाला माहिती आहे मुलांचं काम फोटो काढणं आहे मुलींचं काम फोटो काढून घेणं आहे. मुलांच्या वाट्याला एखाद दुसरा फोटो चांगला येतो जे ते पोस्ट करून टाकतात विचार करत नाही. पण मुलींचं तसं नाही. 100 फोटो काढले की त्यातला एखादा फोटो ते घेतात जो एक आठवड्यातच चूज करतात आणि तो पण सगळ्यात घाण फोटो जो म्हणजे काढलेला असतो तोच फोटो तो अपलोड करतात. इथं असं बसल्यावर मला वाटतं की सकाळ सकाळी जे परसाला आपण जातो ते रानावनात जाण्यापेक्षा अशा ठिकाणी आलो तर आहा जन्नतचीच फील आहे. म्हणजे काय असं पाण्याची गरज नाही हो. इथं असं बसायचं सगळं पाण्यासोबत मग इकडे जाऊन बसायचं ते पण काम होऊन जाते. नाही ते फ्लश करा ह्या करा जन्नत आणि व्ह्यू पण एक नंबर हो. हे बघा घरं एक भारी आहेत इथली विषय नाही भाई एक नंबर. घरं म्हणजे घरं अशी वाईब देतात ना खूप समुद्रासारखे. तर सतर्क रहिये सावधान रहिये अशा समुद्र किनारी येताना.
आता एक थोड्याच वेळात आम्ही बटरफ्लाय बीचला पोचू आणि मग तिथला व्ह्यू बघू. आणि पण महत्वाचं म्हणजे बीच वरती गेल्यावर ऋतुराजची कशी अवस्था असणार ना माहिती आहे कशी अब है सामने इसे छू लूं जरा मर जाऊं या जी लूं जरा. 2 किलोमीटर कच्चा रोड आहे पूर्णपणे. SUV असेल तर इझिली गाडी येईल, पण जर तुमचे सेडानमध्ये किंवा याच्यामध्ये असेल तर त्याला थोडंसं सावकाश आणि आरामात या. आता आम्ही खाली उतरायला चालू करतोय. बघूया आता खाली जाईपर्यंत काय राहते का नाही तर. आणि इथं काहीतरी 250 रुपये फी आहे असं आम्हाला कळालं खाली उतरायला. लेट सी. चालत जात असेल तर पैसे नाही लागणार. जीप सराफारी असेल तर द्या ना, येताना देतो ना. घेते किती आहे काय पार्किंग चार्जेस ना ऑनलाईन आहे. पार्किंगचे चार्जेस 100 रुपये आहेत इथं. 6 व्हीलर असेल तर काय ते 150 रुपये आहेत. तर इथं जीपसाठी थांबलो. जीप खाली जाते म्हणे इथून, नॉर्मली खाली जात नाही. आमच्या इथं भांडणं चालू आहेत. काय कोल्हापूरकर आहे आणि भांडणं होणार नाही असं होणार नाही. बटरफ्लायला गेलो आणि मारामारायची वेळ आली. आमचे म्हणजे सुपुत्र म्हणायला काय हरकत नाही, आंबेओळी आणि भूषण चावरे ह्यांनी तिथल्या त्या काम करणाऱ्या लोकांसोबत भांडणं काढली मस्तपैकी. मारामारीच्या सिच्युएशनला वडावडी आणि हे सगळं झालं आणि बटरफ्लाय आमचं राहिलं. पण ठीक आहे, होत राहते तेवढी मजा. मला ते शूट करता आलं नाही कारण मी आडवाडवीच्या नादात होतो. म्हणजे आणि काय मारामारी सुरू झाली तर मारण्याशिवाय पर्याय नाही, तुम्हाला तर माहीत आहे. कसं आहे मुलीसोबत आहेत त्यामुळे आम्ही जास्त काय हे केलं नाही आणि आम्ही परत आलो. तर ठीक आहे, मारामारी आणि हा विषय चालत राहतो. आपण आता नेक्स्ट जागी जाऊ. बटरफ्लाई नहीं तो सही पर अलग कोई बीच देख लेंगे. वेलसाव बीच टाक. वेलसाव लेट्स गो वेलसाव. इतर ये जरा रे मला बाळ. तडपड झाल्यामुळं आता गाडी आंबे साहेबांच्या हातातनं गाडी माझ्या हातात आले आणि आता ड्रायव्हर मी झालोय कारण आमचे दोन्ही ड्रायव्हर तापले. ड्रायव्हरच भांडणं करायला. पण ती पण गाडी घुमवते त्यामुळं हे काय आम्ही ते दरवाजे उघडतील. 5 4 3 2 1. आणि हा शिडी आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी शिडी आलेली आहे. मामा घेऊन आले आणि शिडीवर चढून आपण वर जाणार आहे. छानपैकी असं इथं हॉटेलमध्ये आलो आहे खाण्यासाठी. सगळे बसलेत गँग आणि थकलेत सगळे. आता जेवणार आणि पुन्हा एकदा बीचवर जाऊन बसणार आहे थकलेल्या मनाला विसावा देण्यासाठी. तो पहिला दिवस आज संपेल लवकरच. हेच करा. तर खतरनाक असे समुद्री खेकडे सापडलेले आहेत आपल्याला. रात्रीचे 12 वाजलेत. दुसरा दिवस सुरू झाला आणि जाळीतले असे तब्बल 20 खेकडे एकाच जाळीत सापडलेत. आम्ही खाणार नाही आहे पण म्हणलं आपलं समोरच आमच्या डोळ्यासमोर हा विषय झाला. वास्कोमधनं आता आम्ही पंजिमला चाललोय. काल 4 व्हीलरमधनं फिरलो, मजा नाही आली एवढी. म्हटलं 2 व्हीलर घ्यायला लागते. मला काही 2 व्हीलर घेऊन टाकले. विशाळ भागात चर्चा. आपल्यासोबत आहेत सौरभ भाऊ. पंजिमला चाललोय. ओल्ड चर्च बघायला आहे. अजून भरपूर गोष्टी बघायच्या आहेत. हे विशाल विशाल गाड्या कमी आहेत. घरं फुल लय मोठं आहे. तसं आपण छोट्या पण आपलं हृदय लय मोठं आहे. वेलकम टू गोवा. विषय नाही समुद्रामध्ये डायरेक्ट क्रूज. टर्मिनलवर आहे आपण क्रूजच्या. हा 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 क्या बात आहे. एवढा बेडकं आपल्या इथं ह्याच्यात नसतात, इथं भिंतीवर नाहीत. मला गोव्याची खासियत सगळ्यात भारी वाटलं की इथं घरं जी आहेत जबरदस्त.
म्हणजे कलर वगैरे मारल्यात ना, आहा काय गल्ल्या, नुसतं शूट करायचं हो, किरकोळ काय करायचं नाही, नुसतं शूट. ओ लेडी ऑफ इमॅक्युलेट चर्च. इथं आम्ही आलोय संगम, संगम. हे सिंगमचं शूट इथं झालेलं आहे भाई. ती ओल्ड लेडी चर्च इथं आलोय, त्यांचं काय आवरण झालंय. इथं मस्त मस्त दुकान आहेत. इथं फोटो काढले तर दिगवर, कधी आवडतात काय बघूया, कारण पुढं अजून भरपूर जायचं आहे आम्हाला. मजा तर यायला लागल्या गोव्यामध्ये, वाईफ तर आहे ब्रो. जुडिओ जिंदाबाद, जुडिओ जिंदाबाद, जुडिओ जिंदाबाद. इथं थांबायचं का आपल्याला? अच्छा, बारमध्ये जायचं आपण आता. भाई आम्ही बारमध्ये जाणार आहे, जोसेफ बार. इथं काढला, इथं काढला त्यांना. हा इथं बार आहे. म्हणजे तुम्ही चुकीचं समजू नका, आम्हाला बघायचं आहे फक्त. आम्ही काय तर खाणार तिथं. यु नो वाईब्स ओनली वाईब्स. ह्या गल्ल्या अशा बघून असं वाटते, तेरी गलिया गलिया तेरी गलिया, मुझको भाए गलिया तेरी गलिया. जोसेफ बार. ही पोरगी आहे ना, ह्या पोरीनं सजेस्ट केला इथंच जायचं म्हणून, इथं आलोय. हे आम्ही सगळे फॉलोवर आहे बेसिकली. जोसेफ बारमध्ये बसण्यासाठी, फक्त बसण्यासाठी तुम्हाला 400 रुपये द्यायचे पर पर्सन. तर या जोसेफ लाईनच्या ह्या गल्ल्या आहेत, आणि या गल्ल्यांमध्ये तुम्ही बघू शकताय असे मस्त मस्त बार आहेत, फुल कलरफुल. मेंटेनन्स यांचा जोरात आहे भाई. मी मगाशी तुम्हाला म्हटलं की हे महिन्यातनं नाही तर 6 महिन्यातनं एकदा तर कलर करतात ही घरांना. So we are at my favorite place, the Confeiteria Bakery. This is something 95 years old bakery in the Goa, in Panje, and we are going to try some cakes and desserts, I guess. So let's see how is the experience. मला माहिती आहे तुम्हाला काय कळालं नसेल, पण मी मराठीत सांगतो. हे लय जुनं हे आहे, बेकरी आहे, आणि इथं आम्ही आलो आहे. हिला ते काय सापडलं, आधी एकदा आलती इथं आणि तिला मिळाले. आता ती खाणार आहे म्हणते इथं काहीतरी स्पेशल, तर बघूया. पिकॉक ॲक्च्युली जोसेफ जे आहे, तर जोसेफच्या तिकडंच थोडं पुढं आल्यानंतर ह्या गल्ल्या अशा समांतर लाईनमध्ये, जसं राजारामपूर आहे आपल्या कोल्हापूरमध्ये, तसं राजारामच्या गल्ल्या तशाच ह्या गल्ल्या आहेत. असे मस्त मस्त घर आहे. ॲक्च्युली मला एक जण म्हटलेला की इथं गोव्यामध्ये ज्या गल्ल्या आहेत ह्या गल्ल्यामध्ये चालताना तिथं फोटो काढू देत नाहीत, व्हिडिओ काढू देत नाहीत. आणि ते आमच्यासोबत घडलं पण. वरनं एक मामा म्हणलं, ए नो फोटो, नो व्हिडिओ, प्लीज डोंट कॅमेरा. हे असं 1000चं मी घेतलेलं आहे, माहिती आहे मला. 10 रुपयाचा वडा कुठं, आणि हे 1000चं डेझर्ट कुठं. आणि ही आहे पार्टी. गर्दी वाढलेली आहे भयानक बाई. किरकोळ काय आपण करत नाही. कसं आहे, व्लॉगिंग करायची म्हणजे नुसतं हातात घेऊन फिरायचं नाही. आपल्याजवळ टीम पण असते ना ब्रो. आपण शूट करणारे मेंबर आहे, तुम्हाला माहिती आहे. त्या अशा ब्युटी प्लेसला आपण आलोय. मस्तपैकी झाडं आहेत, मस्तपैकी घरं आहेत, येलो हा डर्टी फेलो इथं कोण नाही आहे. आणि इथं आपण आता ते ओल्ड चर्च बघितला, जोसेफ बार बघितला, बारमध्ये तुम्हाला सांगितलं मी. आणि त्यानंतर त्या गल्ल्या बघितल्या, जशा आपल्या राजारामपूरच्या गल्ल्या आहेत कोल्हापूरमध्ये. त्या आउटफिटबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर हे सगळं झुडिओचंच आहे. कोल्हापूरकर तसा ब्रँडच असतो. कुठल्याही जगाच्या पाठीवर जावा, कोल्हापूर इज बेस्ट. का म्हणतात, दिलदार माणूस, प्रेम माणूस. गाडी मागितली लगेच मिळाली. का? कोल्हापुरी विषय 8 भागात चर्चा. ते जन्मल्यानंतर पहिल्यांदा तिथं आलोय मी. सगळे मला शिव्या घालायचे, आई गोव्याला नाही गेला. काय सांगतो, गोव्याला नाही गेला तू, गोव्याला नाहीस काय. खायला आलोय. मला उडलं नाही पण असं उडवलं. तर मित्रांनो, गोव्याच्या बारमध्ये दारूसोबत चकना देत नाहीत. नाही तर इथून म्हणशीला दादा कॉम्प्लिमेंट द्या, असा काय प्रकार इथं नाही. त्यामुळं तुम्हाला चकना वेगळा मागवावा लागेल, पीनट्स किंवा आणि काय क्रिस्पी वगैरे, व्हेज क्रिस्पी असं काय हवा असेल तर तुम्हाला मागवावं लागेल. हे डोक्यात ठेवा. पापलेट थाळी घेतली, ह्याच्यामध्ये राईस येतो आणि अशी मस्तपैकी मच्छी येते. आता आम्ही रोटी घेणार आहे वरून. आमचे नॉनव्हेज मेंबर एक आहेत,
आम्ही थोडे व्हेजवर आहे सध्या, आम्हाला फक्त एवढंच दिले. गाईज इथं सीन असा आहे की तुम्ही जेवण ऑर्डर केलं की सगळे एकदमच आणून देतात. स्टार्टर पण एकदम देणार, सगळंच एकदम देणार. स्वतः वाढून घ्यायचं आहे. सर्विंग करत नाही तर तुम्ही वाट बघत बसाल की सर्विंग करतील असा प्रकार नाही. दादा बाऊल द्या ना. आता मी बाऊल मागितलेला फक्त, त्याला यायला बाऊल म्हणजे वाटी आपली, आम्हाला ते दाल तडका घ्यायसाठी, तर त्यालाच यायला वेळ लागतो. आणि जेवण ऑर्डर केल्यानंतर अर्धा तास लागतो, खूप वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही त्यानुसार प्लॅन करा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. सुद्धा सगळे हिंदूच असते, पण काय झालं संभाजी महाराजांनंतर जरासं तोडमडीला असं ह्याच्यात आलं, त्यामुळे जरासं मागं हटलो आपण. त्यामुळे जे कन्व्हर्टेड झाले आणि काय झालं, त्यामुळे ते आता इथं थोडंसं त्यांचा ते ग्रुपेरिझम आणि ह्या त्या गोष्टी आहेत. पण ठीक आहे, त्यामुळे आता इथं शोभा पण आहे. म्हणजे लोक पर्यटक स्थळ म्हणून गोव्याला बघतात, फॉरेनर्स वगैरे येतात. आपला ह्याच्यामध्ये सुद्धा त्याचा फायदा होतो. म्हणजे USD आपल्या इंडियन रुपीमध्ये कन्वर्ट होऊन खर्च होतात पैसे. तर टुरिझमसाठी चांगला आहे. जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं शेवटी, असं म्हटलं जातं. तर गाईज आपण 10 दिवसापूर्वी इथलं एक आम्ही रूम्स बुक केल्या, कारण विला सगळे बुक होते. डिसेंबरचा महिना आहे, क्रिसमसचा सीझन आहे, पब्लिकची गर्दी आहे. त्यामुळे आम्ही इथं आधीच बुक केलं. सगळी मुलींची चॉईस चांगली असते आणि अशी क्यूट अशी रूम तिने बुक केलेली आहे. अशा रूम्स तुम्ही घेऊ शकता गोव्यामध्ये. आम्ही आलो होतो 9 जण, पण दिसतोय आम्ही 10 जण. है दीवानी हट मेरी रानी हट जाओ रानी. कंटेंट काय झाला? पिल्लू बर्थडे बॉय. माझा वाढदिवस आहे. तर एकदम शांततेत आम्ही वेगाटर बीचला आलेलो आहे. काय सगळेजण भिजायच्या नियोजन आले आणि इथं असं छान छान मस्त नियोजन, छान असं व्ह्यू आहे, पब्लिक आहे. हो सगळं येते इथं. गोवा मॅन गोवा. याला म्हणायचं बोच्याला बोचा टिकवणे. ही पण गाडी आमचीच आहे आणि ही पण गाडी आमचीच आहे. आणि हे बघा फायनली दिवसाचं बीचला घेऊन आलेले आहेत आम्हाला शेवटी. नाहीतर राडा थकाथकीच्या जीवनानंतर आज इथं आम्ही फायनली आलेलो आहे. पैसे कशासाठी कमवायचे, कशासाठी उडवायचं इथं कमवायचे आणि इथून उडवायचे. दुसरा आपण अशी डील करू, तुम्ही माझे चांगले फोटो काढा, मी तुमचे चांगले फोटो काढा. काय म्हणते, कसं वाटते? आणि सनसेट आम्ही इथंच करणार आहे. त्यानंतर मग आम्ही परत आता भिजणार, मग नंतर फ्रेश होणार आणि परत जेवायला वगैरे असं नियोजन आहे. हे RCSM का आलेलं माहिती आहे तुम्हाला? कारण ही सगळी गँग RCSMची आहे, फक्त सौरभना सोडून बाकी सगळी इथं RCSM म्हणजे आमची शाळा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल, जनपद पेठ, कोल्हापूर. सर असं काय करायचं. आणि मी इथं बसलोय कारण भिजायची इच्छा होती, म्हणजे वाईट घालून आलोय मी फोटो काढायसाठी. आणि आता मूड गेला माझा, त्यामुळे मी भिजत नाही. आमची बाकीची गँग सगळी त्यांच्या पलीकडे जी आहे. 9 वाजलेत रात्रीचे आणि आम्ही चाललो आहे. आम्ही त्या एका बीचवरनं आलो आणि आता आम्ही कलंगूट बीचला चाललो, कारण आमचा स्टे कलंगूट बीचच्या जवळ आहे. आणि आता आम्हाला जेवायचं ॲक्च्युली,
डोळे दिसत असतील. पुन्हा एकदा बीचवर जाऊन आम्ही जेवणार आहे. शॅक्सवर जेवायचं, शॅक्सवर. आणि बीचवर जात असताना सुद्धा मुलींनी खूप छान छान असे वन पीस घातलेले आहेत. सैयारा तू तो बदला नहीं है, मौसम जरा सा टूटा हुआ है, हम हे मरे जा. काय तुला माझा ऐकवास वाटतं ना? किती बाद आहे. अरे बाद नाही आहेस रे तू. हे असं आहे बघा, हे म्हणजे पुरींसाठी गावाशी इच्छा झाली म्हणून गायलो होतं. हे असं डायरेक्ट म्युझिक लावलं. हे कलंगूटचा रोड आहे, म्हणजे शॉपिंग वगैरे आहे सगळं. एक्सपॅरो, तुम्हारा जहाज किधर है? इधर है. भावानं युनिव्हर्स काय म्हणते? युनिव्हर्स हा म्हणते. तुम्ही बुद्धांना म्हणा मला हे पाहिजे. अरे हां म्हणून ते असे हां हां म्हणतायत. त्यामुळे तुम्ही युनिव्हर्सकडे मागत राहा, ते 100% तुम्हाला हां. हे असे तुम्ही दमलाय म्हणून असं तुम्ही सोडून जाणार शॉपिंगला. आम्हाला वाटतं शॉपिंगसाठी तुम्ही उचाय. हा मग ये इकडे, ये इकडे. या कलंगूटच्या याला ना तुम्हाला हे कपडे वगैरे म्हणजे गोवा वाईफ देणारे कपडे तुम्हाला मिळतील. आय लव्ह गोवा. आणि आमचे मित्र तेजस हे चालले त्यांच्या गाडी घेऊन. ते म्हटले आमचा प्रवास इथंपर्यंतच होता. आम्ही म्हटलं ठीक आहे, योग्य वेळ आली की माणसानं निघावं, तसे ते निघालेत. येस आणि आम्ही लवकर भेटू कोल्हापूरमध्ये. येस लवकरच. आणि ब्लॉग आल्यावर तर मग भेटू. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवा आणि प्रेमाचंच राहू दे. आम्ही सोबत प्रोजेक्ट पण करतो लवकर. एक आमचे सौरभ ते पण चाललेत, कारण त्यांचे वाईनचं मॅनेजर आहेत, ते वाईन टेस्टिंगचे. त्यांना जाणं गरजेचं आहे, नाही तर वाईन नाही मिळणार आपल्याला. आहा, गोव्यातली पहाट बघू शकता. पहाट नवीन काय नाही तुमच्यासाठी, पण फिलिंग इज इम्पॉर्टंट ब्रो. ओनर बोंबलून गेलाय. दिवस 3रा आवरत आहेत सगळी, कारण 10:30 वाजलेले आहेत. कारण इथला जो मेंबर आहे त्याने आपल्याला हे रूम दिले, त्यांचं दुसरं क्लायंट येणार आहे आणि आम्हाला माहित नव्हतं की 10:30ला चेकआउट आहे. आणि आम्ही बाहेर पडलोय. आता 2 गाड्या ह्या पॅक करून आम्ही आता जातोय. बघूया फोर्टला. आता नाश्ता करीन आम्ही आणि मग ठरवीन काय करायचं. आता गाडी बंद पडलेली आहे. हा रेषेच्या आत गेली रे. गाड्या लावायचा जरासा इश्यू आहे. इथं आम्ही स्टे केला त्याच्याजवळच कृष्णा म्हणून हे आहे. बघूया इथं नाश्ता करीन आम्ही आणि मग पुढे डिसिजन घेणार की काय करायचं. तर आम्ही आता आगोडा बीचला चाललो आहे. मला फक्त आगोडाबद्दल माहीत होतं की आगोडा म्हणजे ॲप आहे ज्याच्यामध्ये हॉटेल्स बुक करू शकतो. आता यांनी सांगितले की आगोडा हा फॉर्ट आहे, तर आपण आगोडा फॉर्टवर जातो आहे. मला वाटतं तेच आमचं ह्या गोव्याचं शेवटचं प्लेस असेल आणि मला वाटतं 1 तासभर लागेल आम्हाला पोचायला. तर स्टे ट्यून. आता आम्ही पोटभर खाल्लेलं आहे आणि इथून निघतोय. हे जिलॅटो आहे म्हणा. जिलॅटोचा काय अर्थ आहे मला माहीत नाही, म्हणून सगळी खाऊन बघावलंय काय काय अर्थ आहे. प्रत्येकाचा अर्थ वेगळा असेल. प्रेम शेअरिंग करावलं आम्ही. शेअरिंग इज केअरिंग. बा चुकीचं काय समजू नका, प्रेम आहे माझं. बाय लोक इथं आगोडा फोर्ट आहे ना, तिथं ते ऑनलाईनसाठी पलीकडे एक स्कॅनर दिला आहे. तिथं जाऊन तुम्ही सर्च करा गुगल लेन्सनं आणि त्याच्यावर तिकीट बुक करा. एवढ्या मोठ्या रांगेत उभारू नका. तुमची वेळ वाचेल, ऊन पण वाचेल, त्रास पण वाचेल. बोलो भारत माता की जय. बेसिकली इथं जे नवीन बांधकाम केलं ते चिरामध्ये केले, आपल्या नवीन चिरामध्ये. हे सुद्धा त्याने तट आहे ते आता चिरामध्ये केले. आणि हा आहे तो ओरिजिनल फॉर्ट आहे. ते काहीतरी जबरदस्त आहे इथं. छान छान मस्त मस्त. काय जास्त दाखवत नाही, तुम्ही येऊन बघा इथं. नाही तर मी सगळेच दाखवलं, तुम्ही काय बघणार? घरात बसून बघायचं आहे? नाही इथं येऊन बघा. इथं पण शॉपिंगच्या म्हणजे शॉपिंग करण्यासाठी दुकानं आहेत. आगोडा फोडूमधून बाहेर पडलो आम्ही, कारण ऊन भयानक आहे आणि तेवढासाच आगोडा आहे. मग आम्ही डिसिजन घेतला की आपल्याकडे आता वेळ आहे. रूप है गाईज अंजुना बीचला आलोय आणि इथं तुम्ही डायरेक्ट बीचचा मॅप लावला ना, डायरेक्ट आत आला की इथं पे आणि पार्कची एक सोय आहे. इथं गाड्या लावल्या जातात
तिथं थोडे पैसे दिले की गाडी लागते. उगाच दुसरीकडे लावून लढतरी करू नका. आम्ही थांबणार. काय करणार आहे? काय करणार? ही जी कागदपत्र दाखवायची, जागेची कागदपत्र दाखवायची. कैसा दिख रहा है पब्लिक अपने सर पे ये ताज? फायनली आम्ही अशा जागी आलेलो आहे जिथं गोव्याची ॲक्च्युअल वाईब येईल. आणि गाईज आम्ही शॅक्सला बसलेला आहे. तिथं एकदम झकास व्ह्यू दिसत आहे. असा गोव्याच्या वाईबला बसलोय. अंजुना बीच. अंजुना बीचला बसलोय. हा माझा बूट त्यालाही गोव्याच्या वाईब्स दिल्या. तो रडत होता की मला नुसतं रेतीमधनं नेताय, मला इथं बसून चिल मारायचे. तर भावाला आपण गॉगल बिगल घालून राडा घातलेला आहे. खतरनाक. ऑल आवर वेटर्स आर मॅडे, दे नो हाऊ टू टेक ऑर्डर. आणि आहा काय लाईट बसली, क्या बात आहे. आम्ही चालू आहे का? चला. तर आम्ही सावंतवाडीला चाललोय आणि सावंतवाडीवरून आम्ही कोल्हापूरला जाणार. तर सावंतवाडी एक स्टॉप घ्यायचं म्हणतोय. वाजलेत किती रे? चांगले 4 वाजले. म्हणजे आम्हाला कोल्हापूरला पोचायला जवळ तब्बल 4 आणि 4 8 9 हे 10 वाजतील. धरून चला 10 वाजतील. Butterfly, where are you? We are almost there.